एअर फ्रायरमध्ये मी आधी ब्रेड पिझ्झा बनवला. आज आपण बनवतो रोटी पिझ्झा. तर मी एक जाड गव्हाची पोळी लाटून घेतलेली आहे, तिला थोडंसंच भाजले. आता सगळ्यात आधी आपण त्याच्यावर बटर लावणार. बटर लावून झाले. आता लावते पिझ्झा सॉस. पिझ्झा सॉस मी जरा जास्त लावते, कारण मी टॉपिंगवरती जास्त मसाला नाही टाकला आणि मला थोडंसं तिखट हवं आहे, स्पायसी थोडं. आणि आता हे जे सगळं टॉपिंग आहे याच्यावरती मी थोडासा मसाला स्प्रिंकल केलेला आहे. आपल्याला पिझ्झा कसा करायचा आहे जनरली सगळ्यांनाच माहिती, बस तसंच सगळं करते. फक्त रोटी पिझ्झा आणि तो आपण एअर फ्रायरमध्ये बनवतो. मैद्याचा बेस न वापरता गव्हाच्या पोळीच्या बेसवरती आपण हा पिझ्झा करतो. आणि आता आपण याच्यावरती चीज जे डाईस आहे माझ्याकडे चीज, ते स्प्रिंकल करू. आणि आता याला आपण एअर फ्रायरमध्ये 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनटासाठी ठेवणार आहे आणि मग आपला रोटी पिझ्झा बनून तयार होईल. आणि आता हा मी एअर फ्रायरमध्ये ही रोटी ठेवलेली आहे, ज्याचा आपण पिझ्झा बनवतो. त्याला मी एअर फ्रायरमध्ये टाकते आणि इथे टायमर आणि हे टेम्परेचर आपण सेट करतो. तर 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिट. हे स्टार्ट झाले. जेव्हा आपला पिझ्झा रेडी होईल तेव्हा हे ऑटोमॅटिक बटन आवाज करतं, म्हणजे आपला पिझ्झा रेडी होऊन ते ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल. आणि हा आपला रोटी पिझ्झा एअर फ्रायरमध्ये बनवून तयार आहे. आणि जर आपल्याला जो रोटी पिझ्झा आपण एअर फ्रायरमध्ये मी आत्ता बनवला, तो मला क्रिस्पी हवा होता म्हणून मी 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनटं ठेवला. पण तुम्हाला जर खूप क्रिस्पी नको असेल तर 180 डिग्री सेल्सिअसला 7 मिनटं ठेवलं तरी पुरेसं आहे. मग त्याच्यामधनं जे काय आपण बघतो की चीजचं असं तार निघतं, तर ते 180 डिग्री सेल्सिअसला 7 मिनटं ठेवल्यावरती तो त्या टाईपचा होणार आहे. पण जर क्रिस्पी हवा असेल तर 10 मिनटं ठेवा. आणि सेम ब्रेडसाठी पण तुम्ही तसंच करू शकता. आणि अल्टिमेट पिझ्झा बनतो अगदी. मी फर्स्ट टाईमच बनवून पाहिला, पण खूप छान पिझ्झा बनला.